दिल्लीत काल जी महत्त्वाची बैठक झाली त्या बैठकीतील काही फोटो समोर आले आणि त्या फोटोंची आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली। त्यातील एक फोटो लक्षवेधी आहे। या फोटोतील बॉडी लँग्वेजची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे। अजित पवार फडणवीसांच्या चेहऱ्यावर या फोटोमध्ये हास्य दिसतंय, मात्र बैठकीतील एका फोटोमध्ये शिंदेंच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्टपणे जाणवते। हा फोटो देखील आपण पाहतोय। दिल्लीच्या बैठकीनंतरचा हा फोटो आहे। बॉडी लँग्वेजची चर्चा सध्या सुरू झाली आहे। अजित पवार आणि फडणवीसांचं ज्यावेळेस फोटो सेशन झालं त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर हास्य असल्याचं पाहायला मिळतंय, मात्र बैठकीतील या फोटोमध्ये एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर मात्र नाराजी असल्याचं दिसतंय। 2.5 वर्ष मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीला, नेत्याला सत्ता मिळूनही सत्तेच्या सर्वोच्च खुर्ची मिळत नाही, त्यावेळेस चेहरा पडलेला दिसेल। राष्ट्रवादी अजितदादा आणि एकनाथजी शिंदे, मला वाटतं यांची उपयुक्तता आता संपल्यात जमा झालेली आहे। नाही, असं काही नाही, चेहरा वगैरे पडलेला नाही। एकनाथ शिंदे साहेब जेव्हा विचार करतात त्या टायमाला धीरगंभीर असतात, त्यांच्या चेहऱ्यावर कोणताही हावभाव नसतो, हे आम्ही अनुभवातून सांगतोय। म्हणून त्यांनी हसत चेहरे फोटो काढले म्हणजे नाही, फार खुश आहे तर एकदम शांत राहिले म्हणजे फार नाराज आहेत अशात काय समजण्याचा अर्थ नाहीये। शिंदे साहेब कोणतीही भूमिका घेताना ठामपणे घेतात आणि सांगतातही डायरेक्ट, ही माझी भूमिका आहे। म्हणून त्यांना आडपडदा ठेवून किंवा चेहरा पाडवून किंवा असं करून रडणारे शिंदे साहेब नाही, ते लढणारे शिंदे साहेब आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।